हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचा दिवस आजचा खूप चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होऊ देत. तर दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळचं हे शांत स्वयंपाकघर. चला तर मग आज साधं पण मनाला समाधान देणारं डिनर आपण एकत्र बनवूया. आजचा दिवस संपत आला आहे आणि आता वेळ झाली आहे आपल्या संध्याकाळच्या जेवणाची. माझ्या मते घरचं साधं, ताजं आणि प्रेमाने बनवलेलं जेवण यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नाही. आज मी आपल्या घरासाठी साधं आणि चविष्ट डिनर तयार करत आहे. प्रत्येक घरात रोजचा मेनू काहीतरी वेगळाच असतो, पण त्याच्या मागचं जे त्या स्त्रीचं प्रेम असतं ते मात्र सारखंच असतं. प्रत्येक स्त्री जेव्हा जेवण बनवते तेव्हा तिच्या डोक्यात एकच चालू असतं की घरच्यांचं पोट पण भरलं पाहिजे, चवीने पण खाल्लं गेलं पाहिजे आणि त्यांना समाधान पण वाटलं पाहिजे. तर स्वयंपाक अशी एक गोष्ट आहे ना की जी प्रत्येक स्त्रीची अशी खूप जवळची गोष्ट आहे की तिला म्हणजे कितीही कंटाळा आला तरी तिला ते करावंच लागतं. तर आजचा मेनू माझ्याकडचा असा होता की पिठलं भात आणि गरम गरम पोळ्या करताना लाईट गेली होती, पण ती आली पुन्हा लगेच. तर म्हणून मी शक्यतो घरी ताजं आणि साधं अन्न बनवण्याचा प्रयत्न करते की जेवढं साधं सिंपल राहू. तर जसं माणसाची राहणी पण साधी असते तर ते किती छान दिसतं, तसं जेवण पण साधं म्हणजे आणि चवीला पण रुचकर असं जेवण जर आपलं असेल तर जेवणाऱ्यालाही समाधान, बनवणाऱ्यालाही तेवढंच समाधान मिळतं. तर म्हणून मग शक्यतो घरच्या घरी ताजं अन्न बनवण्याचा हा प्रत्येक स्त्रीचा अट्टहास असतो. तर आता पिठलं तर रेडी झालं होतं. तर पिठलं बनण्यासाठी जे मी प्रोसेस केली आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दिसली आहे. तर आता ते रेडी झालं आहे. आता मी सगळ्यांना सर्व करू मस्तपैकी आम्ही आता जेवायला बसणार होतो. मग आज जेवायला बसल्यावरती सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालतातच. तर बघा मी सगळ्यांसाठी असे रेडी करून दिले सगळ्यांना ताट वगैरे. तर हे अशा पद्धतीचं आमचं आजचं जेवण होतं. त्याच्यानंतर पुढे आली आपली वेळ की ती किचन साफ करण्याची. हे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं ना अर्बन व्हाईटचं टॅप क्लीनर, तर ते इतकं बेस्ट प्रोडक्ट आहे ना या कंपनीचं अर्बन व्हाईटचं की म्हणजे तुम्ही फक्त स्प्रे करायचं आहे, 2 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला ते क्लीन दिसतं. म्हणजे तुम्ही साफ केल्याच्या नंतर जास्त आपल्याला त्याच्यामध्ये त्रास घ्यायचा नाही. मग आमच्याकडे हार्ड वॉटर असल्यामुळे मला ह्या अशा गोष्टी वापराव्या लागतात, कारण की मग ते सगळे डाग तिथे दिसतात. त्याच्यामुळे मग मी हे प्रेफर करेल की खरंच अर्बन व्हाईटचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत. बाथरूमचे टॅपसुद्धा, नंतर किचनचे टॅपसुद्धा, हे सिंकसुद्धा खूप सुंदर निघतं त्याच्याने आणि आपल्याला जास्त त्याच्यासाठी त्रास पण नाही लागत. की बघा तुम्ही, मी आता तुम्हाला दाखवेल की किती क्लीन निघालं आहे हे सगळ्या गोष्टी, की म्हणजे वाटतच नाही आहे की ते जुने आहेत. म्हणजे इतकं क्लीन निघतं आहे सगळ्या गोष्टी. आता हा होता तो पुढचा भांड्यांचा राडा. जेवणानंतर तो प्रत्येक बाईचा असतोच. तर ते सुद्धा मी पटकन आवरून घेतलं होतं. म्हटलं चला आता लगेच हे पण केलं, कारण रात्रीची भांडी रात्रीच्या वेळेस घासून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशीची सकाळ जी असते ना ती आपल्यासाठी प्रसन्न असते. म्हणजे बरं वाटतं किचन ओटा असा आवरलेला असला तर. त्याचबरोबर मी गॅस पण क्लीन करून घेतलं. तर आजचा जो गॅस क्लीन करते ना ते मी आज जरा पाणी वगैरे टाकून क्लीन करणार आहे, कारण बरेच दिवस झाले मी पाणी वगैरे टाकून असं काही स्वच्छ केलेलं नाही आहे गॅस. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण हे करून घेऊया, कारण आज जेवणं वगैरे लवकर झाली होती तर थोडासा मला वेळ पण होता. मग गॅस क्लीन केला, त्याच्या मागच्या टाईल्स क्लीन करून घेतल्या होत्या. अशा पद्धतीने सगळं क्लीन करून झाल्यावरचं जे समाधान आहे ना ते फक्त एक स्त्रीच समजू शकते. त्याच्यामुळे मग मी असं खरंच सांगेल की जी पण कोणी बाई बाहेर जरी जात असेल ना ती घरी आल्याच्यानंतर किचन क्लीन केल्याशिवाय झोपूच शकत नाही. तिला ते जमणारच नाही आहे, कारण की प्रत्येक बाईचा अट्टहास हाच असतो की सगळ्या गोष्टीचं क्लीन व्हावं, किचन क्लीन व्हावं, म्हणजे सकाळी तिच्यावरती जास्त लोड येणार नाही. तसंच मी सुद्धा करते. आता तुम्ही बघा हे आवरलेलं किचन किती सुंदर दिसतं आहे. हेच जर ते विखरलेलं असतं तर कसं वाटलं असतं. तर अशा पद्धतीने माझ्या रोजच्या रुटीनचा मी आणि रेसिपीजचा घरगुती व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.